संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आखाती देशातील युद्धांमुळे देशात पेट्रोल डिझेलची टंचाई भासण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे इंधन दरवाढीनं उच्चांक गाठलाय। त्यामुळे नागरिकांपुढे एसटीचा पर्याय असताना आता एसटी महामंडळही तिकीट भाडं वाढवणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालाय। या संबंधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। एसटी महामंडळाला मेसर्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स नायरा एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या 4 कंपन्यांकडनं डिझेलचा पुरवठा होत असतो आणि प्रामुख्यानं आम्हाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर हे रोज लागत असतं, कारण 14,500च्या आसपास आमच्या ह्या डिझेलच्या गाड्या आज रस्त्यावर धावत आहेत आणि त्यामुळे हा पुरवठा कुठे थांबू नये, कारण बऱ्याच ठिकाणी पुरवठा कमी असल्या कारणामुळे काही गाड्या बंद पडल्याच्या निदर्शनास आल्यानंतर ही बैठक आयोजित केली होती। परंतु सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस टी महामंडळ कटिबद्ध आहे आणि ह्या सगळ्या कंपन्यांना आम्ही सूचना केलेली आहे, त्याचबरोबर विनंतीही केलेली आहे। आम्हालाही कल्पना आहे की पूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलची परिस्थिती जो सप्लाय आहे तो कमी असल्या कारणानं काही ठिकाणी अडखळलेली आहे, परंतु एस टी महामंडळ ह्या 55 लाख प्रवाशांना घेऊन रोज सेवा देत असल्या कारणानं त्यावर कुठेही अडचण निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रामुख्यानं सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी मान्यही केलेलं आहे की आम्हाला जरी प्रति लिटर नुकसान होत असेल तरी एस टी महामंडळ आमचं साधारण 61 वर्षापासून आम्ही डिझेलचा पुरवठा करतो, त्यामुळे एस टी महामंडळाचं नुकसान कुठेही होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मी त्यांचं मनापासून आभारही व्यक्त केलेलं आहे। परंतु त्याचबरोबर आमच्या लोकांना म्हणजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की प्रत्येक आगारातून किमान 5 लिटर डिझेल हे दररोज बचत व्हायला हवी आणि त्या पद्धतीने जर 5 लिटर डिझेल प्रत्येक आगारातून आम्ही बचत केली तर जवळजवळ आमचं 1000 लिटर डिझेल हे दररोज बचत होऊ शकेल आणि त्यामुळे सध्याच्या डिझेल दरामुळे दररोज सुमारे 1 लाख रुपयाची आमची आर्थिक बचत होईल। यासाठी आगार निहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे तातडीने निश्चित करण्याच्या सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। ज्या चालकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणजे किलोमीटर प्रति लिटर 10 लिटर कमी जर लिटरचा नुकसान होत असेल तर त्या वाहन चालकांना आपण समुपदेशन करून योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी व दुरुस्ती योग्य प्रकारे केली तर डिझेल कमी प्रमाणामध्ये जळेल आणि त्यामुळे तिथेही आमची बचत होऊ शकेल। डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा, तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना चालू करण्याची मी सूचना आमच्या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि जे आगार डिझेल बचतीच्या निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक बचत करतील त्या आगारांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचनासुद्धा मी केलेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं डिझेल बचतीचं आणि पेट्रोल बचतीचं जे उद्दिष्ट आपल्या राज्यामध्ये ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।